परभणीच्या प्रकरणाचे विक्रोळीमध्ये पडसाद उमटताना दिसतायत। विक्रोळी बंदची हाक देण्यात आली होती आणि आता जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळालेले आहे। त्याचबरोबर ह्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे। परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आणि तिथेही दगडफेक करण्यात आला होता। त्याचबरोबर जाळपोळ करण्यात आली। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि या आंदोलनात सूर्यवंशी यांना या आंदोलकाला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला आणि या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळतात। महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटताना दिसतात। याच पार्श्वभूमीवर परभणीच्या प्रकरणी या पार्श्वभूमीवर आता विक्रोळी बंदची ही हाक देण्यात आली होती आणि त्यानंतर या विक्रोळीत आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन किर्दत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, सध्याची तिथली परिस्थिती काय? चेतन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो प्रज्ञा, विक्रोळीत सध्याची परिस्थिती काय आहे? आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर आज पुरोगामी विचार मंचाकडून विक्रोळी बंदची हाक देण्यात आली होती। परभणीमध्ये जो प्रकार घडला होता, जी घटना घडली होती, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता। त्यानंतर ही बंदची हाक देण्यात आली होती। आपण पाहिलं तर काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही विक्रोळी बंदची हाक दिलेली, मात्र काही पदाधिकाऱ्यांना तुमच्या आता ताब्यात घेण्यात आलेले पोलिसांकडून। हे प्रशासनाचा पहिला पोलिसांचा निषेध करतो। आमचा बंधू, आमचा धर्मबांधव तिथे मृत्युमुखी पडलेला आहे, तरी आम्ही त्याचे पडसाद उठत आहेत। परभणीमध्ये परभणीच्या निषेधार्थ पडसाद उठत आहेत। त्या आमच्या धर्मबांधवांना, आमच्या कार्यकर्त्यांना या पोलीस प्रशासनाने दाबून ठेवलं आणि दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच पोलीस प्रशासनाचा निषेध आता हे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। प्रज्ञा, जे हे आंदोलन शांततेच्या मार्गावर चाललं होतं। खरं तर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे आणि दुसरं म्हणजे निवेदन सुद्धा पोलिसांना देण्यात आलं होतं आणि आता सध्या विक्रोळीत हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे का? तसं चित्र दिसतंय का चेतन? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर शांततापूर्ण हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं। मात्र या आंदोलनामध्ये एक नारा जो आहे तो देण्यात आला होता, सोमनाथ सूर्यवंशी हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है, अशा पद्धतीचा जो नारा आहे तो देण्यात आला होता आणि हा नारा दिल्यामुळे कुठेतरी पोलिसांनी त्यांची कारवाई जी आहे ती केल्याचं म्हटले जातंय। प्रज्ञा, जी धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय विक्रोळीत आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। तर परभणीचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटताना दिसतायत। विक्रोळी बंदची हाक देण्यात आली होती, शांततेत हे आंदोलन सुरू होतं। पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आलेला आहे आणि आता तिथल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांची धरपकड सध्या सुरू आहे।